नमस्कार मंडळी, मी खाली गेले होते तर येताना पावट्याची शेंगा घेऊन आले होते. तर कशा पद्धतीने मी बनवते ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. याच्यातल्या ज्या कडक वगैरे आहेत ना त्या मी काढून घेतल्या बाजूला आणि तेलामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट टाकून याला मी वाफवून घेतलेलं आहे. आता हे बघा इथं पाणी जे टाकलेलं आहे ना तर ते थोडंसं पाणी आटेपर्यंत याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. पावट्याच्या शेंगा किंवा याला वालाच्या शेंगा देखील काही जण म्हणतात. आता मी हे झाकून ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर बघा हे छान शिजलेलं पाणी देखील आटलेलं आहे. आणि आता हे खायचं कसं, तर जसं आपण शेवग्याची शेंग खातो ना त्या पद्धतीनेच ही शेंग देखील खाल्ली जाते. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते. याला ओढून असं दातामध्ये जसं आपण शेवग्याची शेंग खातो ना त्या पद्धतीने खायचं आहे. आधी बघा ही शेंग अशी दिसते आणि याला आता मी खाल्ल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते हे बघा असं. तर कोण कोण अशा पद्धतीने खातं मला नक्की सांगा कमेंट करून. आणि अजून खाल्लं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. चला बाय.